मेळाव्याचा उद्देश म्हणजे ओबीसी समाज जो या व्यवस्थेचा वाहक आहे आणि जो आपल्या अंगाखांद्यावरून गुलामगिरीचं जू वाहून नेत आहे, ते गुलामगिरीचं जू ओबीसी समाजाने बाजूला फेकून दिलं पाहिजे आणि व्यवस्थेचे वाहक म्हणून जी ओबीसी समाजाची ओळख निर्माण झालेली आहे ती ओळख आता कायमस्वरूपी ओबीसी समाजानं पुसून टाकली पाहिजे आणि व्यवस्थेचं वाहक होण्याऐवजी ओबीसी समाजाने आता चळवळीचं नेतृत्व केलं पाहिजे। कारण ओबीसी समाजाचा राजकीय चेहरा या महाराष्ट्रात अद्यापही जन्माला आलेला नाही। जे नेते आहेत ते ओबीसीचे नाहीत तर संबंधित एका जातीचे आहेत, असं चित्र या ठिकाणी महाराष्ट्र आपल्याला पाहायला मिळते। आणि जर हे नेते संपूर्ण ओबीसींचे असते तर महाराष्ट्रात ओबीसींची सत्ता आली असती। ज्या ज्या ठिकाणी ओबीसी उमेदवार निवडणुकीला उभे राहतात त्या त्या ठिकाणी ओबीसी समाजाचे उमेदवार ओबीसींच्या बळावरती निवडून आले असते, परंतु ते स्वबळावरती म्हणजे ओबीसींच्या राजकारणाच्या जोरावरती निवडून येत नाहीत। उदाहरण जर सांगायचं झालं तर प्रकाश अण्णा शेंडगे यांचं उदाहरण सांगतो। आदरणीय प्रकाश अण्णा शेंडगे हे गेल्या 3-4 वर्षापासून सातत्यानं ओबीसींच्या प्रश्नावरती काम करत आहेत। किंबहुना विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या पद्धतीनं ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरती आपल्या केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता, मी म्हणणार नाही अगदी त्या पद्धतीनंच, परंतु त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवत ओबीसींच्या प्रश्नावरतीच आदरणीय प्रकाश अण्णा शेंडगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिला होता आणि ते राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडले। आणि तेव्हापासून ते सातत्यानं ओबीसींच्या प्रश्नावरती या ठिकाणी राजकारण करत आहेत, समाजकारण करत आहेत आणि लगातार रस्त्यावरती उतरून ते आंदोलन करत आहेत। इवन मनोज जरांगे पाटील यांना देखील या महाराष्ट्रात सर्वप्रथम विरोध करणारा नेता कोण तर त्या नेत्याचं नाव प्रकाश अण्णा शेंडगे असं आपल्याला सांगावं लागेल। प्रकाश अण्णा शेंडगे यांनीच त्यांना सर्वप्रथम विरोध केला होता। ओबीसींच्या प्रश्नावरती लढणाऱ्या या नेत्याला मग सांगली लोकसभा मतदारसंघातल्या सर्व ओबीसी समाजानं निवडून द्यायला पाहिजे होतं, त्यांचा भरघोस मतांनी विजय व्हायला पाहिजे होता, परंतु झाला का तर अजिबात नाही। उलट प्रकाश अण्णा शेंडगे यांचा नामुष्कीजनक पराभव झाला आणि त्यांना अवघी 8,000 मतं मिळाली। म्हणून मी म्हणतोय की महाराष्ट्रात आज घडीला ओबीसींचा राजकीय चेहरा नाही। जे ओबीसींचे नेते आहेत, जे स्वतःला ओबीसींचे नेते समजतात, ते एका विशिष्ट जातीचेच नेते आहेत असं दुर्दैवाने या ठिकाणी नमूद करावं लागतंय। त्यामुळं जोपर्यंत ओबीसी स्वतःच्या पायावरती ओबीसींचं राजकारण उभा करणार नाही, म्हणजेच पार्लियामेंट में जाना है तो खुद के पैरों पे चलना है, हे ओबीसी समाजानं लक्षात ठेवलं पाहिजे। पार्लियामेंट में जाना है तो खुद के पैरों पे चलना है म्हणजे ओबीसीनी स्वबळावरती राजकारण केलं पाहिजे आणि स्वबळावरती निवडून आलं पाहिजे। इतकी ताकद या ओबीसींच्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली पाहिजे आणि जोपर्यंत ही ताकद निर्माण होत नाही तोपर्यंत ओबीसी हा इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेचा वाहक आहे, इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेचा गुलाम आहे असंच आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल। आणि सांगलीत होणारा हा 11 ऑगस्टचा जो महामेळावा आहे, हा महामेळावा या ओबीसी समाजाला या ब्राह्मणी व्यवस्थेच्या जोखडाखालून किंवा त्या गुलामगिरीतून
मुक्त करण्यासाठीचा हा महामेळावा आहे. म्हणून मी म्हणालो की ओबीसींच्या खांद्यावरती असलेलं गुलामगिरीचं जू बाजूला फेकून देण्यासाठी या ठिकाणी हा महामेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. आणि आम्हाला खात्री आहे की आपले जे नेते आहेत आदरणीय प्रकाश अण्णा शेंडगे, त्याचबरोबर माननीय श्री छगनरावजी भुजबळ साहेब, आदरणीय विजयरावजी वडेट्टीवार साहेब, त्याचबरोबर पंकजाताई मुंडे, संजयजी राठोड साहेब आणि अनेक नेते या महामेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत. हे सर्व नेते या ठिकाणी येतील आणि ओबीसी समाजाला मुंबई आणि दिल्लीच्या दिशेनं घेऊन जातील. आम्ही फक्त आरक्षणाच्यासाठीच या ठिकाणी हा महामेळावा आयोजित केलेला आहे असं अजिबात नाही, तर त्याशिवाय आमचे अनेक बाकीचे विषय देखील या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये जातनिहाय जनगणनेचा मुद्दा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. क्रिमिलेअरची अट जी आहे ती रद्द झाली पाहिजे. त्याचबरोबर जे आता विधेयक लोकसभेमध्ये येऊ पातळी आलेलं आहे म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही, कारण 33% जे आरक्षण लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये देण्याचा जो प्रयत्न सुरू आहे, आमचा त्या आरक्षणाला अजिबात विरोध नाही. परंतु आमचं म्हणणं असं आहे की जो काही कोटा तुम्ही त्या ठिकाणी ठरवून देणार आहात, आम्हाला त्या कोट्यामध्ये देखील ओबीसींचा स्वतंत्र कोटा पाहिजे. कोटे में कोटा चाहिए हमको. 33% मध्ये देखील ओबीसी महिलांना आणि ओबीसी पुरुषांना त्यामध्ये वाटा पाहिजे, तरच ओबीसींना न्याय मिळणार आहे. या आणि अशा अनेक गोष्टी आहेत. या सर्व गोष्टींचा वापर या मेळाव्यामध्ये होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो महामेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला हा पश्चिम महाराष्ट्रामधला पहिला मोठा महामेळावा आहे. या अगोदर जे मेळावे झाले ते सगळे मराठवाड्यामध्ये झाले, विदर्भामध्ये झाले, खानदेशामध्ये झाले, कोकण किनारपट्टीमध्ये झाले. महाराष्ट्राचे जे 6 रिजन आहेत, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, खानदेश, कोकण किनारपट्टी, या 6च्या 6 रिजनमध्ये अशा पद्धतीनं महामेळावे घेण्याचं या सर्व नेतृत्वांनी या ठिकाणी ठरवलेलं आहे. आणि त्यानुसार हे महामेळावे या ठिकाणी होत आहेत. आणि त्याचाच एक भाग म्हणून येत्या 11 तारखेला सांगलीमध्ये हा महामेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. आणि या महामेळाव्यासाठी या ठिकाणी सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेच्या सन्माननीय माजी महापौर आदरणीय संगीताताई खोत मॅडम, त्याचबरोबर नगरसेविका कल्पनाताई कोळेकर, त्यानंतर आमच्या सविताताई मदने मॅडम, आमचे गेल्या 15-20 वर्षापासून नगरसेवक असले मान्य श्री विष्णू माने साहेब, आमचे कामगार नेते हरिदास लेंगरे साहेब, प्रकाश कोळेकर, त्याचबरोबर आमचे सुरेश पांढरे साहेब, अशा असंख्य नावं तुम्हाला या ठिकाणी मी सांगू शकतो. हे सर्वजण या ठिकाणी रात्रंदिवस लोखंडाचे चणे खाऊन या ठिकाणी ओबीसीसाठी काम करत आहेत, हाडाची काढं करत आहेत, रक्ताचं पाणी करत आहेत, जीवाचं नाव शिवा ठेवून या ठिकाणी हा महामेळावा यशस्वी करण्यासाठी या ठिकाणी झगडत आहेत, संघर्ष करत आहेत. आणि त्यांना सांगली जिल्ह्यातून उदंड असा प्रतिसाद मिळतोय. विशेष म्हणजे ओबीसीमध्ये असलेल्या 360 ज्या जाती आहेत, या सर्व जाती जमातीचे लोक या ठिकाणी आपण होऊन या कार्यालयामध्ये येत आहेत. जे कार्यालय या ठिकाणी विजयनगरला 17 बिल्डिंगमध्ये सुरू केलेलं आहे. या ठिकाणी दिवस रात्र कार्यकर्त्यांची रेलचेल सुरू आहे. अनेक अधिकारी कर्मचारी या ठिकाणी येत आहेत, ते देखील आपल्या भावना व्यक्त करत आहेत, या महामेळाव्यासाठी पाठिंबा दर्शवत आहेत. सांगलीसह, ज्याला आपण कव्हरिंग फायर म्हणतोय, सांगलीसह कोल्हापूरहून देखील 5-50 हजार लोक या महामेळाव्यासाठी या ठिकाणी सांगलीत येणार आहेत. त्याचबरोबर सोलापूरहून देखील 5-50 हजार लोक या ठिकाणी सांगलीमध्ये दाखल होणार आहेत. साताऱ्याहून 5-50 हजार लोक या ठिकाणी येणार आहेत. त्यामुळं तरुण भारत स्टेडियम जे आहे ते हाऊसफुल झाल्याशिवाय राहणार नाही. यापूर्वी तरुण भारतचं जे स्टेडियम आहे ते स्टेडियम देखील आदरणीय प्रकाश अण्णा शेंडगे यांचे वडील स्वर्गीय शिवाजीराव शेंडगे बापू यांच्या नेतृत्वाखाली हाऊसफुल झालं होतं. त्या ठिकाणी देशाचे माजी पंतप्रधान आदरणीय राजीवजी गांधी यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. आणि त्या कार्यक्रमाला सांगलीमध्ये पाय ठेवायला जागा शिल्लक नव्हता. अगदी त्याच ताकदीचा, त्याच धर्तीवरती
तसाच एक जबरदस्त असा महामेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि हा महामेळावा यशस्वी करण्यासाठी या ठिकाणी माननीय नामदार श्री छगनजी भुजबळ साहेब, संजयजी राठोड साहेब, विजय वडेट्टीवार साहेब, आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब, आदरणीय माधवरावजी जानकर साहेब, सर्वच नेते या ठिकाणी कामाला लागलेले आहेत आणि त्यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना आदेश दिलेले आहेत की तुम्ही हा महामेळावा कोणत्याही परिस्थितीमध्ये यशस्वी कसा होईल यासाठी प्रयत्न करावेत. त्यामुळे आम्हाला खात्री आहे की जे उद्दिष्ट आम्ही डोळ्यासमोर ठेवलं आहे त्या उद्दिष्टामध्ये आम्ही 100% यशस्वी होऊ. 57 लाख कोटी कुणबी दाखले सारखे वाटले गेले. 57 लाख कुणबी प्रमाणपत्रांचा जो विषय आहे त्याच्यावरती जवळपास 8-8.5 लाखाहून अधिक हरकती या ठिकाणी आलेल्या आहेत. या हरकतींच्या वरती सुनावणी सुरू आहे. त्या संदर्भातली जी काही उचित कार्यवाही आहे ही कार्यवाही सरकार करेल अशी आम्हाला आशा आहे आणि जर सरकारनं या हरकतींची दखल घेतली नाही आणि सर्वसामान्य ओबीसींच्या ज्या भावना आहेत त्या भावना लक्षात घेतल्या नाहीत तर सरकारला ओबीसींचा उद्रेक सहन करावा लागेल आणि त्यामध्ये हे सरकार देखील होत्याचं नव्हतं झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे सरकारनं आपलं डोकं ठिकाणावर ठेवून या ज्या 57 लाख नोंदी या ठिकाणी गोळा केलेल्या आहेत, अनेकांनी आपल्या प्रमाणपत्रांच्या मध्ये खाडाखोड केलेले आहे, अनेकांनी ज्या नोंदी गोळा केलेल्या आहेत त्या कशा पद्धतीनं बोगस आहेत हे वारंवार या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे सरकारने या नोंदी ज्या आहेत त्या तात्काळ रद्द कराव्यात अशी या ठिकाणी या महामेळाव्याच्या वतीनं तमाम सांगलीकरांच्या वतीनं मी मागणी करत आहेत आणि आमची तशी ती भूमिका आहे. सगळे सोयरे याबद्दल नाही, सगळे सोयरे मग आता मला सांगा, आमच्या महाराष्ट्राच्या उत्तमराव जानकर यांच्याकडे देखील एक SCचं प्रमाणपत्र आहे. मग ते आमचे पाहुणे आहेत, ते आमच्या मोहोळचे क्षीरसागर त्यांच्याकडे देखील SCचं प्रमाणपत्र आहे, ते आमचेही पाहुणे आहेत. मग जानकरांचे पाहुणे जर मोठे मेटकरी, मासाळ, खताळ, वनमाने, दुधाळ, कोळेकर, जानकर जर असतील तर तुम्ही सगळ्यांना मग ती SCचे प्रमाणपत्र देणार काय, हा आमचा प्रश्न आहे. त्यामुळं सगळ्या सोयऱ्यांना प्रमाणपत्र देणं हे घटनाबाह्य आहे, कायद्याला धरून नाही आहे आणि कोणत्याही घटनात्मक तरतुदीमध्ये ते बसत नसल्या कारणानं त्याचं कायद्यात रूपांतर होऊ शकत नाही आणि तसा कायदाही तयार केला जाऊ शकत नाही. त्यामुळं आमचा जे बेकायदेशीर आहे त्याला ठामपणे या ठिकाणी विरोध आहे. आपण जातनिहाय जनगणनेचे समर्थक आहात की विरोध आहे? जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. जातनिहाय जनगणना जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत कोणाच्या हिश्श्याचं कोण पळवतंय, कोण कुणाचं खाते ते अजिबात लक्षात येणार नाही. जोपर्यंत जातनिहाय जनगणना होणार नाही तोपर्यंत आम्हाला आमच्या हिश्श्याचं मिळणार नाही. म्हणून जर कांशीरामजी असतील किंवा माननीय माधवरावजी जानकर साहेब असतील किंवा बहुजन समाजाचं नेतृत्व करणारे जे या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये झाले, ओबीसींचं नेतृत्व करणारे जे नेते झाले, त्या सर्वांनी एक नारा दिलेला आहे, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी. ज्या जातीची जेवढी लोकसंख्या आहे त्या जातीला त्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्याचा न्याय्य वाटा जो आहे तो मिळालाच पाहिजे. मग तो राजकीय असेल किंवा आर्थिक असेल. आणि जोपर्यंत या देशातल्या जवळपास 6,742 जातींना, या देशामध्ये जवळपास 6,742 जाती आहेत, या 6,742 जातींना त्यांचा न्याय्य वाटा मिळणार नाही तोपर्यंत आपला देश महासत्ता होऊ शकत नाही. कारण देश म्हणजे केवळ नद्या, डोंगर, दऱ्या,
झाडं झुडपं इथले दगडगोटे नव्हेत, तर देश म्हणजे इथली जिवंत जागती माणसं आहेत. आणि या जिवंत जागत्या माणसांचा जर विकास करायचा असेल, त्यांना जर विकासाच्या मुख्य प्रवाहात आणायचं असेल, तर सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा यामध्ये सर्वांना समान वाटा मिळाला पाहिजे. जोपर्यंत सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा यामध्ये सर्वांना सारखा वाटा मिळणार नाही, तोपर्यंत हा देश महासत्ता बनू शकत नाही. म्हणून जर सर्वांना सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा यामध्ये सारखाच वाटा द्यायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला जातनिहाय जनगणना करावीच लागेल. त्यामुळे जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. जातनिहाय जनगणना झाल्याशिवाय खऱ्या अर्थानं लोकशाहीचं सामाजिकरण होणार नाही. आणि लोकशाहीचं सामाजिकरण झाल्याशिवाय शेवटचा माणूस जो आहे तो सुखी होणार नाही. घुसखोरांविषयी घुस ओबीसी मध्ये घुसखोरी होते, घुसखोरांच्या वरती काय उपाय? ओबीसी मध्ये जी घुसखोरी होते, ती घुसखोरी जी आहे ती अतिशय चिंताजनक आहे. कारण काही गावांच्या मध्ये, आता मी सरपंच होतो त्यामुळं मी माझंच उदाहरण देतो तुम्हाला. गावामध्ये जर एखाद्या मराठा समाजातल्या माणसाकडे कुणबी प्रमाणपत्र असेल, तर तुमचं सरपंचपद गेलं म्हणून समजा. पंचायत समिती गणातल्या एखाद्या माणसाकडे जर कुणबी प्रमाणपत्र असेल, तर तुमचं सभापतीपद गेलं. जिल्हा परिषद गणातल्या किंवा अखंड जिल्ह्यातल्या एका जरी माणसाकडे कुणबी प्रमाणपत्र असेल, तर तुमचं जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद गेलं. महापौरपद सुद्धा गेलं म्हणून समजा. तुमचं जर शहरामध्ये, तुमच्या महापालिका हद्दीमध्ये जर एखाद्या मराठा समाजाकडे जर कुणबी प्रमाणपत्र त्यानं बोगसरित्या जर काढलेलं असेल, तर तुमचं महापौरपद गेलं म्हणून समजा. कारण जे मेन स्ट्रीममधले राजकीय पक्ष आहेत, जे सत्ताधारी पक्ष आहेत, ते तुम्हाला तिकीट वाटपामध्ये ओबीसी, जर तो मतदारसंघ ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असेल तर आणि तरच, किंवा तो वार्ड ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असेल तर आणि तरच तुमच्या समाजाला उमेदवारी देतात. खुल्या मतदारसंघातून तुमच्या समाजाला उमेदवारी दिली जात नाही. हा आजवरचा इतिहास आहे. खुल्या प्रवर्गामधून तुमच्या समाजाला उमेदवारी दिली जात नाही. आणि जरी दिली तर त्या ठिकाणी ते त्यांचा बंडखोर उमेदवार उभा करतात. जसा शिवाजीराव शेंडगे बापूंच्या विरोधात अजितराव घोरपडे नावाचा माणूस उभा केला. शेंडगे बापूंना तिकीट दिलं आणि अजितराव घोरपडेंना त्या ठिकाणी रसद पुरवली, आर्थिक सहकार्य केलं आणि शेंडगे बापूंचा पराभव केला. शेंडगे बापू पक्षाचे अधिकृत उमेदवार असताना देखील आणि ते त्या ठिकाणी घोरपडे निवडून आले. तशाच पद्धतीनं जर तो प्रवर्ग ओबीसीसाठी नसेल, तर तुम्हाला तिकीट दिलं जात नाही. आणि जर दिलं तर त्या ठिकाणी त्यांच्या पक्षाचा बंडखोर उमेदवार उभा करतात आणि तुमच्या पक्षाच्या चांगल्या माणसाची माती करून टाकतात. त्याला राजकारणातून कायमस्वरूपी बाद करतात, हद्दपार करतात. अशी अनेक उदाहरणं आहेत आणि शेंडगे बापू हे त्याचंच उदाहरण आहे. म्हणून एखाद्या तालुक्यामध्ये त्यांच्या एका जरी माणसाकडे बोगस कुणबी प्रमाणपत्र असेल, तर ते त्याला शोधून काढतात आणि त्याला ज्या पंचायत समिती गणामध्ये ओबीसीसाठी, जो पंचायत समिती गण ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहे, त्याला त्या ठिकाणी उभा करतात किंवा त्या जिल्हा परिषद गणामध्ये त्याला उभा करतात आणि त्याला त्या ठिकाणी निवडून आणतात. आणि जर पंचायत समितीचं सभापतीपद ओबीसी पुरुष किंवा ओबीसी महिला असेल, तर त्यांना त्या ठिकाणी ते सभापती करतात. असं महाराष्ट्रामध्ये सगळीकडे होत आहे. अशी शेकडो उदाहरणं तुम्हाला या ठिकाणी देता येतील. त्यामुळं ही जी घुसखोरी आहे, ही घुसखोरी जर आपण वेळीच नाही थांबवली, तर हे जे आरक्षण आहे, ज्याला आपण म्हणतोय की सामाजिक प्रतिनिधित्व, ती संकल्पनाच या ठिकाणी हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं घुसखोरी आपण थांबवलीच पाहिजे. जोपर्यंत आपण ही घुसखोरी थांबवणार नाही, तोपर्यंत आपण आपले हक्क आणि अधिकार जे आहेत ते म्हणजे अबाधित ठेवू शकणार नाही किंवा त्यांचं संरक्षण करू शकणार नाही. आज 80% मराठा समाजामध्ये अशी घुसखोरी थांबवण्यासाठी तुम्ही स्वतःचा पक्ष स्थापन केला आहे का? नाही,
आपण आपला ओबीसी बहुजन पार्टी नावाचा जो आदरणीय प्रकाशअण्णा शेंडगे यांनी पक्ष स्थापन केलेला आहे, या पक्षाच्या अजेंड्यावरतीच हा विषय आहे. त्यामुळं आपल्या पक्षाचं म्हणणंच हे आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये ही जी घुसखोरी आहे ही घुसखोरी थांबली पाहिजे आणि ज्या ज्या ठिकाणी अशी घुसखोरी केली जाईल त्या त्या ठिकाणी आम्ही प्रबोधनाच्या माध्यमातून त्यांना विरोध केल्याशिवाय राहणार नाही. आम्ही त्याचं लोक चळवळीमध्ये रूपांतर करू, त्याविरोधात जन आक्रोश तयार करू आणि त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ. ओबीसी मध्ये विविध जातीतील नेते कार्यकर्ते हे उच्च वर्गीयांच्या पक्षामध्ये काम करतात. तर ओबीसी बहुजन पार्टीला किंवा पार्टीमध्ये तनमनाने असे कार्यकर्ते नेते येतील असं आपल्याला वाटतं? काय येणार नाहीत. जिनका सहारा लेंगे उनका इशारा सहन करना पडेगा. आपल्याला माहीत असलं पाहिजे की आपण ज्या प्रस्थापितांचा परिवर्तनाच्या चळवळीसाठी संपूर्ण व्यवस्था परिवर्तनाच्या लढाईमध्ये सहारा घेऊ, त्यांचा आपल्याला इशारा देखील ऐकावा लागेल. म्हणून कोणतीही चळवळ जर आपल्याला उभा करायची असेल, ती टिकवायची असेल, वाढवायची असेल तर ती चळवळी आपली पाहिजे, नेताही आपला पाहिजे, झेंडाही आपला पाहिजे, संघटनाही आपली पाहिजे, विचारही आपला पाहिजे आणि विशेष म्हणजे पैसाही आपला पाहिजे. तर आणि तरच ती चळवळ यशस्वी होऊ शकते. जोपर्यंत आपण आपलाच पक्ष, आपलाच नेता, आपलाच झेंडा म्हणजे झेंडाही आपला आणि दांडाही आपला ही संकल्पना जोपर्यंत आपण सत्यात उतरवत नाही तोपर्यंत आपले जे हक्क आणि अधिकार आहेत ते हक्क आणि अधिकार आपल्याला खऱ्या अर्थानं मिळणार नाहीत. महाराष्ट्रातील ओबीसी जाती मंडळ आयोग कोणासाठी आहे हे माहीत आहे? मंडल आयोग विशेष म्हणजे ओबीसी समाजालाच माहीत नाही. आमच्या खास करून धनगर समाजामधले देखील अनेक विद्वान म्हणतात की एसटी आरक्षणाची लढाई सोडून हे ओबीसी करायला लागले आहेत. त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की बाबांनो, आपल्याला जे राजकीय आरक्षण मिळते ते एनटी म्हणून मिळत नाही. आपल्याला जे राजकीय आरक्षण मिळते ते ओबीसी म्हणून मिळते. एनटीचं जे आरक्षण आहे ते फक्त शिक्षण विषयक आणि नोकरी विषयक आहे. आपल्याला जे राजकीय आरक्षण दिलं जाते ते ओबीसीमधून दिलं जाते. एखाद्या गावच्या ग्रामपंचायतीचं सरपंचपद जर राखीव असेल तर ते एनटी पुरुष किंवा एनटी महिला म्हणून राखीव नसतं, तर ते ओबीसी पुरुष किंवा ओबीसी महिला म्हणून राखीव असतं. त्यामुळं आपल्याला सरपंच व्हायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याकडे ओबीसीचं प्रमाणपत्र असलं पाहिजे आणि आपल्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्यानंतरच आपल्याला ओबीसीमधून सरपंच होता येतं. तशाच पद्धतीनं एनटी पुरुष किंवा एनटी स्त्री या प्रवर्गासाठी पंचायत समितीचं सभापतीपद, जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद किंवा नगरपालिकेचं नगराध्यक्षपद किंवा महानगरपालिकेचं महापौरपद वगैरे राखीव नसतं, तर ते ओबीसी म्हणून असतं. त्यामुळे आपलं जे राजकीय आरक्षण आहे ते ओबीसीमधून मिळतं आणि आपलं जो राजकीय आरक्षण टिकवणं हे तुम्हा सर्वांचं या ठिकाणी कर्तव्य आहे. म्हणून ओबीसी समाजातल्या सर्व कार्यकर्त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की ओबीसींची लढाई ही जी आहे ही नुसत्या ओबीसींची नाही तर ती धनगरांची देखील लढाई आहे. आणि धनगर यामध्ये सगळ्यात मोठा भाव आहे, सर्वात मोठा भाव आहे. आणि या मोठ्या भावानं आपल्या सर्व लहान भावांना आपल्या बरोबरीने घ्यायचं आहे आणि त्यांचं या ठिकाणी नेतृत्व करायचं आहे. तुम्ही एखाद्या समाजाच्या द्वेषापायी महामेळावा घेतल्या सांगितले का आत्मसन्मानासाठी म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट? हा मेळावा जो आम्ही घेतोय तो आत्मसन्मानासाठी घेतोय. आत्मसन्मानासाठी, आमच्या अस्तित्वाच्या लढाईसाठी आणि आमच्या अस्मितेच्या लढाईसाठी हा महामेळावा आम्ही आयोजित केलेला आहे. विशेष म्हणजे हा महामेळावा घेत असताना ओबीसीमधल्या ज्या 360 जाती आहेत या सर्वच जातींना आम्ही सोबत घेतलेलं आहे आणि सर्वच जातींच्या शीर्ष नेतृत्वांना या ठिकाणी यामध्ये
समाविष्ट केलेला आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हा महामेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. म्हणून हा महामेळावा जो आहे, हा महामेळावा खऱ्या अर्थानं ओबीसींच्या आत्मसन्मानासाठी आहे. कोणाचा द्वेष करण्यासाठी, कोणाचा तिरस्कार करण्यासाठी, कोणाला नावं ठेवण्यासाठी किंवा कोणाला कमी लेखण्यासाठी हा मेळावा नाही आहे. आम्हाला कोणावरती वर्चस्वही गाजवायचं नाही आहे आणि वर्चस्ववादी मानसिकताही आमची अजिबातच नाही आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणाला की हा मेळावा घेत असताना तुम्ही आत्मसन्मानासाठी घेताय की आणि अन्य कशासाठी. तर माझं तुम्हाला हे सांगणं असं आहे की आपण जोपर्यंत आपल्या मनामध्ये असलेली जातीय श्रेष्ठत्वाची भावना नाहीशी करणार नाही, आपण आपल्या मनामध्ये असलेली जातीय श्रेष्ठत्वाची भावना नाहीशी करणार नाही आणि जात म्हणून एकत्र येण्याऐवजी ओबीसी म्हणून एकत्र येत नाही आणि एकट्यानं लढण्याऐवजी एकीनं लढत नाही, तोपर्यंत ही लढाई यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे माझं सर्वांना हे सांगणं आहे की ही लढाई कोणत्याही एका जातीच्या वर्चस्वासाठी नाही, कोणत्या एका जातीच्या नेतृत्वासाठी नाही आहे. ही लढाई जी आहे ही ओबीसींच्या आत्मसन्मानाची लढाई आहे, ओबीसींच्या अस्मितेची लढाई आहे, ओबीसींच्या अस्तित्वाची लढाई आहे आणि खऱ्या अर्थानं ओबीसींना मानसिक गुलामगिरीतून मुक्त करण्याची ही लढाई आहे. तुम्हाला काय वाटतंय किती आहे ओबीसींची लोकसंख्या? ओबीसींची लोकसंख्या आज राज्य आणि केंद्र सरकारच्या आकड्यांच्या प्रमाणे या ठिकाणी 52% आहे असं आपल्याला सर्व सरकारी कागदपत्रामध्ये या ठिकाणी दिसून येते. पण आमचा अभ्यास असा आहे की ही लोकसंख्या किमान 60%च्या वर आहे आणि ओबीसींची लोकसंख्या ही 60%च्या वर आहे आणि निवडून येण्यासाठी 35% मतं लागतात. ओबीसी जर स्वबळावरती राजकारण करू लागला तर ओबीसी महाराष्ट्रात आणि देशात स्वबळावरती आपली सत्ता आणू शकतो आणि काय राज्यामध्ये ओबीसींनी स्वबळावरती सत्ता स्थापन केलेली आहे आणि ती आज तागायत टिकवून देखील ठेवलेली आहे. उदाहरणार्थ जर सांगायचं असेल तर तामिळनाडू, तुम्ही सांगताय त्या पद्धतीनं. त्यामुळे जोपर्यंत जातीनिहाय जनगणना होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं कोणत्या जातीची लोकसंख्या किती आहे ते आपल्याला कळणार नाही, लक्षात येणार नाही. म्हणून जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे ही या महामेळाव्याची या ठिकाणी प्रमुख मागणी आहे. तुमची लढाई जी आहे ही जात किंवा प्रवर्ग वर्चस्वासाठी आहे की तुमच्या प्रतिनिधित्वासाठी आहे? नाही, आम्ही मगाशी सांगितलं तुम्हाला की आम्ही जोपर्यंत आमच्या मनामध्ये असलेली जातीय श्रेष्ठत्वाची भावना नाहीशी करणार नाही आणि आम्ही जोपर्यंत जातीपाती तोडून ओबीसी म्हणून एकत्रित येत नाही तोपर्यंत ओबीसी समाज खऱ्या अर्थानं एकत्रित येणार नाही आणि ओबीसी समाजाची उन्नती आणि प्रगती होणार नाही. पश्चिम महाराष्ट्रातील ओबीसीना तुम्ही काय आव्हान कराल? पश्चिम महाराष्ट्रातील नव्हे, संपूर्ण महाराष्ट्रातल्याच ओबीसींना माझी नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे की आता तुम्ही तुमच्या खांद्यावरती असलेलं गुलामगिरीचं जू बाजूला फेकून द्या, जातीपाती तोडा आणि ओबीसी म्हणून एकत्रित या. जोपर्यंत तुम्ही जातीपाती तोडून तुमच्या मनामध्ये असलेली जातीय श्रेष्ठत्वाची भावना नाहीशी करून ओबीसी म्हणून एकत्रित येणार नाही तोपर्यंत आपला उद्धार होणार नाही, आपली उन्नती आणि प्रगती होणार नाही. त्यामुळे आपलीच काय तर आपल्या येणाऱ्या असंख्य पिढ्यांची उन्नती आणि प्रगती करायची असेल, शेकडो पिढ्यांचा उद्धार करायचा असेल तर आपण ओबीसी म्हणून या ठिकाणी एकत्रित आलं पाहिजे आणि एकट्यानं लढण्याऐवजी एकीनं लढलं पाहिजे. आणि म्हणूनच हा सांगलीचा ओबीसी एल्गार महामेळावा आपण आयोजित केला आहे. निश्चित 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 हा महामेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि संपूर्ण सांगली जिल्हा जो आहे तो आता ओबीसीमय झालेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. सांगली जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये, गावगाड्यात, वाडी वस्तीवरती, तांड्यावरती सर्वजण या ठिकाणी हा मेळावा यशस्वी करण्यासाठी कामाला लागलेले आहेत. हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते या मेळाव्याला येणार आहेत. त्यामुळं हा
काही लाखांचा मेळावा या ठिकाणी सांगलीमध्ये होणार आहे. विशेष म्हणजे संपूर्ण सांगली जी आहे ती येत्या 11 ऑगस्टला आपल्याला ओबीसीमय झालेली पाहायला मिळेल. आणि संपूर्ण महाराष्ट्राचं आणि देशाचं लक्ष या मेळाव्याकडे लागलेलं आहे. त्या दिवशी राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला खऱ्या अर्थानं ओबीसीची ताकद जी आहे ती या ठिकाणी दिसून येईल. किती लोक येतील या मेळाव्याला? तरुण भारत जे स्टेडियम आहे हे पूर्ण क्षमतेनं भरलेलं असेल आणि त्याच्या बाहेर देखील या ठिकाणी कार्यकर्ते असतील. त्यामुळं हजारो काय मी तर म्हणेन की लाखोंच्या संख्येनं या ठिकाणी हे कार्यकर्ते समाज बांधव त्या ठिकाणी महामेळाव्यामध्ये सहभागी होतील. धन्यवाद. आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांढरे. जय मल्हार, जय भारत.